Hello students, we are studying Science and Technology Part 1, Chapter 1, Laws of Motion, Standard 9. In this video, we are going to discuss the different terms in the chapter. Okay, म्हणजे या पूर्ण चॅप्टरमध्ये जे जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ना त्या सगळ्या आपण इथे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हां, मग व्हिडिओचे छोटे छोटे पार्ट मी बनवून तुम्हाला सेंड करत आहे. ओके, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ अवर व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर. ओके, describing motion. So what is describing motion? What is first you should know what is meant by motion. Motion is the change in position of a body with time. Motion म्हणजे काय असतं की when an object changes its position from one place to other place. Okay, so that is called as motion. Motion can be described in terms of the डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मोशन हे नेहमी आपण दोन टर्म्समध्ये डिस्क्राईब करतो, एक तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज मेंट बाय डिस्टन्स? डिस्टन्स मूव्ड इज द ॲक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी. डिस्टन्सची ही डेफिनिशन आहे. ओके, डिस्टन्स मूव्ड इज द ॲक्च्युअल लेंथ किंवा डिस्टन्स इज द ॲक्च्युअल लेंथ ऑफ द path traveled by a body. Second point, what is displacement? Displacement is the length of the shortest path traveled by a body from initial position to its final position. Okay, so this is about the motion and the terms which describe the motion, that are the distance and displacements. Okay, आता distance तुमच्या लक्षात आलं की ॲक्च्युअल लेंथ जी कवर केलेली आहे बॉडीने, मग ती कर्व पाथ असेल तरी पण म्हणजे डिस्टन्स हे मॅक्सिमम पाथ असतं. ओके, अँड डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन द टू means initial and final positions. Okay, then examples of motion. The average speed of bullet train is 320 km per hours. ओके, आता इथे स्पीडचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एखाद्या ट्रेनची स्पीड किती आहे, 320 किलोमीटर्स पर आवर्स. अ कार इज इन मोशन. ओके, म्हणजे इथे सर्व मोशनचे डिफरंट एक्झाम्पल्स शो केलेले आहेत. देन मोशन ऑफ द बॉल डाऊनवर्ड्स, म्हणजे जर मोशन आपण बॉल आपण अपवर्ड थ्रो केला तर इट विल कम डाऊन. ओके, सो इट्स मोशन विल बी शोन हिअर. Then next, uniform motion and non-uniform motion. So there are different types of motion, that is in that first is uniform motion. Okay, two types of motion, uniform motion and the second one is non-uniform motion. So what is meant by uniform motion? If a body travels equal distances in equal intervals of time, it is said to be in uniform motion. ओके, म्हणजे बॉडी जेव्हा इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये कव्हर करते तेव्हा ती बॉडी कोणतं मोशन म्हणजे कव्हर करत असते, तर आपण म्हणूया युनिफॉर्म मोशन. देन सेकंडली नॉन युनिफॉर्म मोशन. इफ अ बॉडी ट्रॅव्हल्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, इट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे जेव्हा एखादी बॉडी एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्सेस ट्रॅव्हल करत असतं इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये. ओके, सो बट टाईम पिरियड इज इन इक्वल इंटरवल्स बट डिस्टन्स इज नॉट इन इक्वल इंटरवल्स. ओके, so these types of motion is called as non-uniform motion. Okay, then example, what is the examples of uniform motion? What are the examples of this? We are going to see the movement of clock hand and movement of pendulum. Okay, is the example of uniform motion. आता पहा ना, जे क्लॉक्सच हँड आहेत तर ते आवर हँड असू द्या किंवा मिनिट्स हँड असू द्या, तर यांचं जे मोशन आहे ते कसं आहे, कंटिन्युअस होत असतं. इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये इक्वल मोशन ते कव्हर करत असतात. ओके, सो दिस मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. अँड सेकंड इज द मूवमेंट ऑफ अन ॲस्ट्रॉइड asteroid and the bouncing of ball is the example of नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, आता समजा बाउन्सिंग ऑफ बॉल आहे, बॉलला बाउन्स केलं तर त्याचं जे अप अँड डाऊन मोशन असेल ते इक्वल इंटरवल्स ऑफ टाईममध्ये इक्वल डिस्टन्स ते कव्हर नाही करणार. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, then next is speed. What is meant by speed? Speed of a body is the distance traveled by the body in unit time. Okay, speed म्हणजे काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ बॉडी इन युनिट टाईम. एका फिक्स्ड युनिट टाईममध्ये जेवढं डिस्टन्स कव्हर केलं जाईल
ते म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टची स्पीड आहे. ओके, म्हणजे एका फिक्स्ड टाईम पिरियडमध्ये फिक्स डिस्टन्स कव्हर करणे म्हणजे स्पीड आहे. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्पीड? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, इफ अ बॉडी ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स एस इन टाईम टी. ओके, कोणती बॉडी जेव्हा डिस्टन्स ट्रॅव्हल करते ना, तर आपण त्याच्यासाठी सिम्बॉल काय घेतो? नेहमी आपण सिम्बॉल एस हे कन्सिडर करतो. देन इट्स अ स्पीड व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. The SI unit of a speed is meter per second, and how it is written? Meter per second or ms raised to minus 1. पहा ना, जेव्हा आपण m अपॉन s असं लिहित असतो ना, तेव्हा याला आपण एक वेगळ्या पद्धतीने ms raised to minus 1 असं पण लिहू शकतो. ओके, सो this SI unit is meter per second. Okay, and it is written like this. Since speed has only magnitude, it is a scalar quantity. Speed ही scalar quantity आहे. ओके, then what is the example? The red car is at the speed of 30 meter per second and the gray car is at a speed of 40 meter per second. These are the example, meter per second. Now average speed. What is the average speed? See, it is the ratio of the total distance traveled to the total time taken. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, तर हा एक रेशो आहे. रेशो म्हणजे डिव्हिजन आहे. कुणाची डिव्हिजन आहे कोणाबरोबर? तर इट इज द रेशो ऑफ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, म्हणजे जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल्ड झालेलं असेल, डिफरंट डिस्टन्सेस जे ट्रॅव्हल्ड झालेले असतील त्यांची ॲडिशन म्हणजे टोटल डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड अँड टू द म्हणजे डिवायडेड बाय टू द टोटल टाईम टेकन. वॉट एव्हर टाईम span will be there, the addition of all that time span, that is total time taken. So what is the formula for average speed? It is equal to total distance traveled upon total time taken. Okay, this is nothing but the average speed. Then example प्रॉब्लेम्स. ओके, आता इथे एक्झाम्पल पहा, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलेला आहे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. अ कार ट्रॅव्हल्स 85 किलोमीटर फ्रॉम पॉईंट ए टू बी, देन 45 किलोमीटर फ्रॉम पॉईंट बी टू सी. पहा, एक कार ट्रॅव्हल करते फ्रॉम ए टू बी. इट कम्प्लीट्स 85 किलोमीटर डिस्टन्स. ओके, ट्रॅव्हल केलं आणि मग देन 45 किलोमीटर परत त्याच कारने आपण असं कन्सिडर करू, बी पासून सीपर्यंतचं 45 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. द टोटल टाईम टूक वॉज, टोटल टाईम किती लागला हे सगळं डिस्टन्स कवर करायला? इट टेक्स 1.3 hours. ओके, व्हॉट वॉज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार? तर मग कारची ॲव्हरेज स्पीड कशी फाइंड आउट करणार? सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॉट इज टोटल डिस्टन्स. ओके, so first total distance is the addition of the distances traveled or covered from A to B plus B to C. Okay, so it is nothing but the 85 plus 45 is 130 kilometer and total time taken is 1.3 hours. Okay, so therefore what is the average speed? Its formula is here. We know total distance covered upon total time taken. Okay, so what is the total time we have calculated is 130 kilometer. That is 130 divided by 1.3 kilometers per hour. ओके, म्हणजे आता हे 130 upon 1.3 म्हणजेच किलोमीटर पर hour. ओके, so after calculation we get average speed is equal to 100 kilometers per hours. Okay, so this is nothing but the about the speed. Okay, thank you students.